नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे. लाडक्या बहिणींना हप्ता वितरण कधी होणार? लाडक्या बहिणींची संख्या कमी होणार का? अर्थसंकल्पात किती निधी मंजूर करण्यात आलेले आहे? कोणकोणत्या लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत? किंवा ई-KYC कधीपर्यंत चालू राहणार आहेत? कोणत्या लाडक्या बहिणींना ई-KYC करण्याची मुदत वाढ होणार आहे का? त्या संदर्भात आदित्यताई तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तर त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी पडताळणी या महिन्याअखेर पूर्ण होणार आहे. योजनेतील अपात्र बहिणींची संख्या 60 लाखापर्यंत कमी होण्याची शक्यता आहे, असे हे सगळे अंदाज आहे. मग शिल्लक 2 कोटींपर्यंतच्या लाभार्थ्यांसाठी लागणारी 36,000 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 21,000 कोटी रुपये, सामाजिक व आदिवासी विभागाकडून 6,000 कोटी आणि ऐनवेळी पुरवणी मागणीतून मिळणारे 8 ते 9,000 कोटी रुपये अपेक्षित आहेत. तसेच काही ठिकाणी सांगितले जात आहे की तब्बल 1,05,00,000 लाडक्या बहिणी अपात्र होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. माझी लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला 2,53,00,000 महिला होत्या. प्रत्येकी 1,500 रुपयाचा लाभ. आता त्यावेळी 46,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली होती. मात्र आता निकषांच्या आधारे झालेल्या पडताळणीत अंदाजे 1,05,00,000 महिला अपात्र ठरू शकतात. त्यामुळे यंदा 1.5 कोटी लाभार्थ्यांसाठीच 26,500 कोटी रुपयेची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे, असं सांगितलं जातं. 24-25च्या तुलनेत चालू वर्षातील तरतूद ही 20,000 कोटींपेक्षा कमी आहे. तर या ठिकाणी आपल्याला माहिती सांगू इच्छितो की ही जी सरकारने मंजूर केलेली रक्कम आहे त्याबाबत अजून कोणतीही साशंकता नाही आहे. तर या ठिकाणी ही रक्कम वाढू पण शकते आणि सरकारने कोणताही या ठिकाणी सूचना दिलेल्या नाही, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. तर याबाबत सरकारने आदित्यताई तटकरे यांनी माहिती दिलेली आहे. तर काय माहिती दिली आहे बघा. आदित्यताई तटकरे यांनी सांगितलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या कपातीबाबत काही माध्यमांकडून प्रसारित करण्यात आलेल्या बातम्या चुकीच्या व तथ्यहीन आहे. दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत लाडक्या बहिणींना ई-KYC करण्याची संधी देण्यात आलेली आहे. ही प्रक्रिया अजूनही सुरू असून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. या संदर्भात कोणतेही वृत्त प्रसारित करण्यापूर्वी माध्यमांनी तथ्यांची पडताळणी करावी ही नम्र विनंती. म्हणजे या ठिकाणी ह्या ज्या बातम्या दाखवल्या जात आहेत या सर्व चुकीच्या आहेत. अजूनपर्यंत 31 मार्चपर्यंत पडताळणी चालणार आहेत आणि ई-KYC केल्या जाणार आहे. त्याच्यानंतर संख्या ठरणार आहे. मग माध्यमात ही जे अंदाजे लावले जात आहेत हे सर्व तथ्यहीन आहे, खोटे आहेत. अजूनपर्यंत सरकारने अशा पद्धतीने कोणत्याही लाभार्थी महिलांचे नावं कमी केलेले नाहीत किंवा कमी करणारही नाही, असं आदित्यताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. अशा पद्धतीने आता लाडक्या बहिणींसाठी ही महत्त्वाची अपडेट आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे. आणि या महिन्याचा हप्ता आता लवकरच गुढीपाडव्याच्या आधी देण्याची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. गुढीपाडव्याआधीच लाडक्या बहिणींना गुड न्यूज मिळणार आहे. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.